तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, तुमचं वजन वाढलेलं असेल, तुमच्या रक्तामध्ये खराब चरबी वाढलेली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पदार्थाची माहिती सांगणार आहे, जो पदार्थ तुम्हाला या सगळ्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नैसर्गिकपणे विना दुष्परिणाम, विना साईड इफेक्ट मदत करणार आहे. तो पदार्थ आहे मखाना. आजपर्यंत तुम्ही याचं नाव ऐकलंच असेल. कमळाचं जे फूल असतं त्याच्यामध्ये जे बी असतं, या बियांच्यापासून बनणारा हा एक अत्यंत नैसर्गिक आणि चांगला गुणकारी पदार्थ आहे. इंग्रजीमध्ये याला फॉक्सनट असं म्हणतात. याच्यामध्ये इतके चांगले गुणधर्म, पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यातल्या त्यात तुम्हाला हे मगाशी सांगितलेले जर आजार असतील तर आवर्जून तुम्ही दररोज याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा. या मखान्याचे आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल, व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. चला तर मग पाहूया. 1 किलो मखान्यामध्ये साधारण 400 ते 450 इतक्या कॅलरीज असतात. मखान्यामध्ये अजिबात फॅट नसतं. मुबलक प्रमाणामध्ये साधारण 9 ते 10 ग्रॅम प्रोटीन असल्यामध्ये आपल्या आतड्यासाठी घातक असणारा ग्लुटेन नावाचा पदार्थ अजिबात नसतो, जो इतर अन्नधान्यामध्ये आपल्याला मिळतो. हल्ली बाजारामध्ये सगळीकडे मखाने अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये मिळतात आणि मखान्याची रेसिपी अर्थात मखाने बनवायचे कसे हे देखील खूप सोपं आहे. ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये चरबी अर्थात फॅट अजिबातच नाहीये. त्यामुळं हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांच्या संबंधित कुठले आजार असतील, हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, बायपास सर्जरी झालेली असेल किंवा हृदयाचा कोणताही तुम्हाला आजार असेल, त्यासाठी औषधोपचार चालू असतील, तर अशा रुग्णांनी मखान्यांचा त्यांच्या आहारामध्ये दररोज बिनधास्त समावेश करावा. सोडियम फार कमी प्रमाणामध्ये आहे आणि इतर चांगली खनिज मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं जर तुम्हाला उच्च रक्तदाब अर्थात बीपी वाढलेला असेल, त्याच्यासाठी औषधोपचार चालू असतील, तर यामध्ये देखील हा अत्यंत गुणकारी आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि मखाने जर दिवसातून तुम्ही 2-3 वेळा खात असाल, तर तुमचं पोट लवकर भरतं आणि पोट भरूनच्या भरून आणि शरीराला जास्तीच्या कॅलरीज नाही मिळाल्यामुळे शरीराला जास्तीचं व्यायाम किंवा वर्कआउट करायची गरजच पडत नाही. भूक तर लवकर लागत नाही, पोट तर लवकर भरतं. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी याचा अत्यंत चांगला फायदा होतो. कारण एक छोटी प्लेट मखाने तुम्ही एक वेळेला जर खाल्ले तर तुमचं पोट लगेच गच्च भरतं, पण त्याच्यामधून फक्त तुम्हाला 10 ते 20 कॅलरीज मिळतात. इतका गुणकारी आहे मखाना. वजन कमी करण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डाएटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल मखान्याचा आहे. डाएटिंग चालू असते आणि दिवसभर आपल्याला कधी ना कधीतरी चांगली भूक लागते. मग तेव्हा काहीतरी चटपटीत खावं वाटतं, तेव्हा मखाना तुमच्या अक्षरशः देवदूतासारखा मदतीला येतो. चटपटीत आणि चवदार, चविष्ट तर लागतो, पण तुमच्या जिभेला आणि तुमच्या पोटाला एक खाल्ल्याचं समाधान, तृप्ती देण्यासाठी देखील मखाना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ची ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे, शिवाय कॅलरीज देखील कमी मिळतात. त्यामुळे जर डायबेटीस, मधुमेह असेल, रक्तातील साखर नेहमी अनियंत्रित राहत असेल, तर अशा वेळी देखील मखान्याचा स्नॅक्स म्हणून तुम्ही, नाश्ता म्हणून तुम्ही नियमितपणे समावेश करू शकता. फ्लॅव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत. त्वचा तुमची चांगली आणि तजेलदार राहण्यासाठी मदत होते. त्वचावर सुरकुत्या पडत नाही. म्हणजे वय वाढेल तसं तुमच्या शरीरामध्ये जसं वय वाढल्याच्या खुणा निर्माण व्हायला. मात्र मखाना खाल्ल्यानंतर तुमचं तारुण्य जास्त दिवस नैसर्गिकपणे टिकून राहण्यासाठी मदत होते. याच्यामध्ये ॲस्ट्रिजंट प्रॉपर्टी म्हणजे शरीरातील पाणी चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. त्यामुळे त्वचेमधून घामाच्या माध्यमातून शरीरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी देखील हा मखाना मदत करतो. याशिवाय किडनीचं काम चांगलं होऊन किडनीच्या माध्यमातून रक्त फिल्टर होऊन लघवी चांगल्या प्रकारे मोकळ्यापणानं बाहेर पडण्यासाठी देखील यामुळे मदत होते. जास्तीचं अनावश्यक पाणी शरीरामध्ये जमा होत असेल, त्यामुळे शरीर स्थूल दिसत असेल, लठ्ठ दिसत असेल, सूज दिसत असेल, तर ती कमी होण्यासाठी देखील मखाल्यामुळे फायदा होतो. प्रोटीन मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे एनर्जी देखील चांगल्या प्रकारे येते. तुम्हाला भूक देखील लवकर लागत नाही, सारखं खावखाव होत नाही, मांसपेशी मजबूत होण्यासाठी मदत होते. आता पाहूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मखाना खायचा कसा. तर मखाने बाजारामध्ये पॅकमध्ये मिळतात. ते मखाने घरी आणल्यानंतर तव्यावरती मंद आचेवरती तुम्ही हे मखाने भाजून घ्या. भाजत असताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाका आणि थोडंसं मीठ टाका. मीठ त्यातल्या त्यात जर काळं मीठ, सैंधव नमक जर असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी टाका. ह्या लिंबाची आंबट चव आणि मिठाची खारट चव यामुळं मखाने चांगले नमकीन बनतील आणि तव्यावरती मंद आचेवरती भाजल्यामुळं ते तुम्हाला कुरकुरीत लागतील, कडक होतील. त्यानंतर हे मखाने तव्यावरच थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर एका काचेच्या बर्नीमध्ये त्याला ठेवा आणि त्या बर्नीचं टोपण एकदम गच्च आवळून बंद करा. त्यामुळे ती बर्नी हवाबंद होईल आणि मखाने साधाळणार नाहीत. जेव्हा तुम्ही ते खाल तेव्हा ते कुरुम कुरुम लागतील, टेस्टी लागतील, चवदार लागतील, जिभेला एक चांगली चव मिळेल
ज्याप्रमाणे तुम्ही कुरकुरे वगैरे खाता अगदी तशीच त्यापेक्षाही चांगली नैसर्गिक चव तुम्हाला मखाण्याच्या माध्यमातून मिळेल आणि तुमचं पोट देखील लवकर भरेल आणि त्याची पोषक तत्व तुम्हाला मिळतील. या सगळ्या आजारांपासून बचाव होण्यासाठी, या सगळ्या आजारांचं प्रमाण कमी होण्यासाठी, तुम्ही निरोगी हेल्दी राहण्यासाठी मखाना तुम्हाला नक्कीच नैसर्गिकरित्या मदत करेल. नक्कीच मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून त्यांना देखील मखाण्याचे फायदे कळू द्या आणि त्यांना देखील त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदा होऊ द्या. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद. आहे मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडं आणि सांध्यांचं आरोग्य चांगले राहतं. लोह भरपूर असल्यामुळे रक्तवाढीसाठी फायदा होतो. फायबर भरपूर असल्यामुळे पोट जास्त वेळासाठी गच्च भरल्यासारखं राहतं. वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. या फायबरमुळे आतड्यांच्या हालचाली चांगल्या होऊन पोट नियमितपणे चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होते. ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांसाठी वरदान आहे. अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. यासोबतच त्वचा नेहमीसाठी तरुण राहते. गरोदर मातांनी खाल्लं तर त्यांचा थकवा, अशक्तपणा कायमचा निघून जाऊन गर्भाच्या पोषणासाठी देखील मदत होते. मॅग्नेशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तो आहे मखाना.